भक्तांनो, तुम्हाला श्री स्वामी समर्थांची शपथ आहे. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांवर खरे प्रेम करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल. कारण मला असं वाटतं की कोणत्याही स्वामी भक्तांनी त्यांचा अभिषेक, नामजप, उपासना, पूजा किंवा त्यांच्यावर प्रेम करताना कोणत्याही गोष्टींची चूक कळत नकळत करू नये. कारण आपण केलेली भक्ती ही आपल्याला भक्ती वाटते, पण आपण कुठलीही गोष्ट करताना त्यामध्ये जर चुका होत असतील तर त्याचे खूप वाईट परिणाम आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला भोगावे लागतात. म्हणून माझी एक अशी इच्छा आहे की तुम्ही हा पूर्णपणे व्हिडिओ बघावा. व्हिडिओ स्क्रोल करून पुढे जाण्याची चूक केलीस तर तुझ्या नशिबात येणारा सर्वात मोठा सुवर्णकाळ तू स्वतःच्या हाताने गमावून बसशील. गेल्या अनेक दिवसांपासून तुझ्या डोक्यावर जे नैराश्याचं आणि चिंतेचं सावट आहे, ज्या एका गोष्टीसाठी तू देवाकडे तोंड उघडून मागत आहेस पण ती तुला मिळत नाहीये, तिचं अंतिम उत्तर घेऊन आज साक्षात स्वामी महाराज तुझ्या दारात आले आहेत. हा व्हिडिओ तुझ्यासमोर येणं हा निव्वळ योगायोग नाही, तर संपूर्ण ब्रह्मांड आणि स्वामींची मोठी शक्ती यामागे काम करत आहे. माझ्या भक्ता, शांत हो, दीर्घ श्वास घे आणि मनातील सर्व नकारात्मक विचारांचा कोलाहल थांबव. तू अनेकदा स्वतःला विचारतोस ना, मी एवढी सेवा करतो, रोज देवाचं नाव घेतो, तरीही माझ्या आयुष्यातील अंधार का संपत नाही. आज याचं सर्वात मोठं ब्रह्मांडीय रहस्य ऐक. जेव्हा एखाद्या भक्तावर स्वामींची सर्वात मोठी कृपा होणार असते तेव्हा त्याच्या संचित कर्माचा हिशोब चुकता केला जातो. संचित कर्म म्हणजे तुझ्या जुन्या जन्मांचे किंवा कळत नकळत झालेल्या चुकांचे ऋण. हे ऋण जोपर्यंत फिटत नाही तोपर्यंत भाग्याचा उदय होत नाही. तुझ्या आयुष्यात सध्या जो काही त्रास सुरू आहे तो तुझ्या या ऋणाचा शेवटचा भाग आहे. तुझा हा वनवास आता संपला, कारण साक्षात स्वामींनी तुझा हात हातात घेतला आहे. तुझ्या शरीरामध्ये आणि मनात सध्या एक कमालीची अस्वस्थता जाणवत आहे. तुला सतत थकवा जाणवतो. रात्री अचानक दचकून जाग येते आणि डोक्यात विचाराचं चक्र सतत फिरत असतं. काम करायची इच्छा असूनही आळस आडवा येतो. याचे कारण माहिती आहे का? तुझ्या शरीरातील चक्र आणि घरातील ऊर्जा यांचे संतुलन बिघडत आहे. जेव्हा तुझ्या प्रगतीवर लोकांची नजर लागते तेव्हा घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते. स्वामी तुला आज पहिला गुप्त संकेत देत आहेत. रोज सकाळी उठल्यावर घरात देवाजवळ जाताना मनात कोणतीही शंका ठेवून जाऊ नकोस. शंका ही प्रार्थनेची ताकद संपवून टाकते. विश्वासाने मागायला शिक. ब्रह्मांड तुला द्यायला तयार आहे. तू एका विशिष्ट माणसावर खूप जास्त विश्वास ठेवला होतास. तुला वाटलं होतं की ही व्यक्ती तुझा कठीण काळात तुझ्या पाठीशी ढाल बनून उभी राहील, पण ऐनवेळी तिने तुझा असा गेम केला की तू आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून गेलास. आज तू ज्या एकटेपणाचा सामना करत आहेस तो एकटेपणा स्वामींनी स्वतः निर्माण केला आहे. कारण जोपर्यंत तुझ्या आयुष्यातील कचरा बाहेर निघत नाही तोपर्यंत स्वामी तिथे सोन्याचे दिवस आणू शकत नाहीत. ज्यांनी तुला फसवलं, ज्यांनी तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, त्यांना वाटत असेल की ते जिंकले, पण त्यांना माहीत नाही तुझा पाठीराखा साक्षात काळ पुरुष आहे. जर तुला हा संकेत पटला असेल तर कमेंटमध्ये आत्ताच होय स्वामी असं टाईप कर. माझ्या लाडक्या बघता, पुढच्या काही मिनिटातच तुझ्या घरातील पैशांची चणचण कायमची दूर होणार आहे आणि अडकलेली सर्व कामे दुप्पट वेगाने पूर्ण होणार आहेत. जर तुला स्वामींचा हा आर्थिक चमत्कार प्रत्यक्ष अनुभवायचा असेल तर आत्ताच कमेंटमध्ये लिही, माझा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे. माझ्या भक्ता, पैसा हा चालून येतो पण तो तिथेच टिकतो जिथे मनाची शुद्धता आणि सकारात्मकता असते. तू नेहमी पैशाच्या मागे धावतोस, पण पैशाला आकर्षित करणारी ऊर्जा तुझ्या आतच दडलेली आहे. जेव्हा तू सतत माझ्याकडे पैसा नाही, मी गरीब आहे, माझं कसं होणार असा टाहू फोडतोस, तेव्हा तू गरीबालाच तुझ्याकडे आकर्षित करत असतोस. आजपासून तुझी भाषा बदल. माझ्याकडे माझे स्वामी आहेत, मला कशाचीही कमतरता पडणार नाही. हा भाव मनात ठेव. संपत्तीचा आणि वैभवाचा मार्ग आपोआप मोकळा होईल. घरात पैसा टिकण्यासाठी आणि व्यवसायात बरकत येण्यासाठी आज तुला एक अत्यंत प्रभावी आणि गुप्त ब्रह्मांडीय उपाय सांगतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी एका तांब्याच्या पात्रात पाणी भरून ठेव आणि त्यावर तुझा उजवा हात ठेवून 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप कर. सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी ते पाणी प्राशन कर. या एका उपायाने तुझ्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल, तुझा आत्मविश्वास वाढेल आणि तू घेतलेले आर्थिक निर्णय 100% यशस्वी ठरतील. हा उपाय करून पहा. पहिल्याच आठवड्यात तुला फरक जाणवेल. तुझ्या डोक्यात एक नवीन उद्योग किंवा व्यवसायाची कल्पना घोळत आहे. तुला काहीतरी नवीन करायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, पण तुझ्या मनात भीती आहे का की जर मी अपयशी ठरलो तर, लोकांनी नावं ठेवली तर? माझ्या लाडक्या भक्ता, भीती हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जोपर्यंत तू पाण्यात उतरणार नाहीस तोपर्यंत तुला खोली समजणार नाही. स्वामी तुला अभय देत आहेत. पुढे पाऊल टाक. तुझ्या या नवीन प्रवासात तुला मार्ग दाखवण्यासाठी स्वामी स्वतः कोणत्या ना कोणत्या रूपात तुझ्यासोबत राहतील.
लोकांचा विचार सोडून दे, कारण लोक फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. जेव्हा तू यशस्वी होशील तेव्हा हेच लोक टाळ्या वाजवायला पुढे येतील. जर तुझा या शब्दांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ताच मी जिंकणार असली. माझ्या लाडक्या भक्ता, जर तुला तुझ्या आयुष्यातील सर्व संकटांचा, आजारपणाचा आणि वाईट नजरेचा आत्ताच अंत करायचा असेल तर स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित कर. हा आध्यात्मिक परिवार तुझा पाठीराखा आहे, जो तुला जगातील कोणत्याही संकटासमोर झुकू देणार नाही. आत्ताच खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब बटनला क्लिक करा. माझ्या भक्ता, तू अनेक संकटांमधून थोडक्यात वाचला आहेस ना. कधी कधी मोठा अपघात होत होता, तर कधी कधी ऐनवेळी मोठी अडचण दूर झाली आहे. तुला वाटतं की हा केवळ एक योगायोग होता, पण नाही माझ्या लेकरा, तो योगायोग नव्हता, तो स्वामीचा अदृश्य पहारा होता. जेव्हा तुझ्यावर एखादं मोठं संकट येणार असतं तेव्हा स्वामी स्वतः ढाल बनून समोर उभे राहतात आणि ते संकट स्वतःच्या अंगावर घेतात. तू स्वामींचा लाडका भक्त आहेस आणि आपल्या लेकराला ओरबडण्याची ताकद स्वामी कोणत्याही संकटाला देत नाहीत. तुझ्या आयुष्यात काही अशा व्यक्ती आहेत ज्या स्वतःला खूप हुशार समजतात. त्यांनी तुला फसवून तुझा हक्क हिरावून घेतला आहे आणि आज ते समाजात सुखाने जगत आहेत. तुला वाटत असेल की देवाला हे दिसत का नाहीये, पण लक्षात ठेव बाळा, देवाची लाठी जेव्हा चालते तेव्हा तिचा आवाज होत नाही, पण तिचा फटका खूप मोठा असतो. कर्माचे चक्र फिरले आहे. ज्यांनी तुला रडवले, ज्यांनी तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, त्यांची उलटी गिनती आता सुरू झाली आहे. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा याच जन्मात आणि याच डोळ्यांनी पाहावी लागणार आहे. तू मात्र मनात कोणाबद्दलही आकस किंवा बदला घेण्याची भावना ठेवू नकोस. तू फक्त तुझी कर्म प्रामाणिकपणे करत राहा. येत्या काही दिवसात तुझ्या घरामध्ये एक अत्यंत आनंददायी बातमी येणार आहे. रखडलेले कोर्ट कचेरीचे व्यवहार किंवा जमिनीचे वाद तुझ्या बाजूने सुटतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या प्रकृतीत चमत्कारिक सुधारणा होईल. घरामध्ये लवकरच सनई चौघडे वाजतील, म्हणजेच एक मंगल कार्य ठरेल, ज्याने घरातील संपूर्ण उदासीनता दूर होईल. जेव्हा हा सुवर्णकाळ तुझ्या आयुष्यात येईल तेव्हा गरिबांना आणि मुक्या प्राण्यांना मदत करायला विसरू नकोस. मंदिरात लाखो रुपये दान करण्यापेक्षा एखाद्या भुकेलेल्याला दिलेली एक वेळची भाकरी स्वामींना जास्त आनंद देते. जर तुला हे विचार पटले असतील तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ असे टाईप कर. माझ्या लाडक्या भक्ता, हा महाअध्याय आता पूर्ण झाला आहे. हा केवळ एक सामान्य व्हिडिओ नाही, तर तुझ्या नशिबाची नवीन पहाट लिहिणारा स्वामींचा जाहीरनामा आहे. जर तुझ्या स्वामींवर गाढ विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं लिहून आपलं स्वामींवरचं प्रेम व्यक्त कर. माझ्या भक्ता, नामस्मरणात एवढी ताकद आहे की जी ब्रह्मांडाने लिहिलेल्या नशिबाच्या रेषासुद्धा बदलू शकते. जेव्हा तू स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतोस तेव्हा तुझ्या भोवती एक दैवी संरक्षण कवच तयार होते. रोज किमान 108 वेळा या मंत्राचा जप करण्याची सवय तू स्वतःला लाव. याने तुझ्या मनाला विलक्षण शांतता लाभेल, अस्वस्थता दूर होईल आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची तुझी क्षमता वाढेल. शत्रू कितीही बलाढ्य असू दे, त्याचा माज उतरवायला स्वामींचा एकच ओंकार पुरेसा असतो. तू फक्त तुझं कर्म प्रामाणिकपणे करत राहा, कष्ट करत राहा, आळस झटकून टाक आणि नवीन उमेदीने कामाला लाग. साक्षात ब्रह्मांड नायक तुझ्या पाठीशी उभा असताना तुला जगातील कोणतीही शक्तीची भीती बाळगण्याची गरज नाही. मनात फक्त एकच वाक्य कायम ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा तू पूर्णपणे स्वामींवर विसंबून राहतोस तेव्हा तुझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी स्वतः घेतात. तुझ्या आयुष्यात आता जे नवीन वळण येणार आहे त्यासाठी सज्ज हो. जुना अपयशाचा विचार करून स्वतःला त्रास करून घेणे बंद कर. नवीन नोकरी, नवीन व्यवसाय किंवा अडकलेले पैसे मिळण्याचे योग आता अत्यंत प्रबळ झाले आहेत. तुझ्या कुटुंबावर आलेले सर्वात मोठे संकट स्वामींनी त्यांच्या अंगावर घेतले आहे. तुला त्याची जाणीवही नाही, पण स्वामींनी तुला अनेक मोठ्या अपघातातून आणि संकटातून वाचवले आहे. हा संदेश इथे संपत नाही, तर तुझ्या आयुष्यातील एका नवीन आणि यशस्वी अध्यायाची ही सुरुवात होत आहे. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी स्वामी तुझ्या पाठीशी ढाल बनून उभे आहेत. जेव्हा जेव्हा मन अस्वस्थ होईल, डोळ्यात पाणी येईल, तेव्हा स्वामींच्या मूर्तीकडे पहा आणि म्हणा, स्वामी मी तुमचे लेकरू आहे, माझे कल्याण करा. साक्षात समर्थ तुझ्या पाठीशी असताना तुला अपयशाची भीती बाळगण्याची गरजच नाही. उठ, उभं राहा आणि विश्वासाने पुढे पाऊल टाक. यश तुझेच आहे.